नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आपण थोडंसं वेगळं डिफरंट स्ट्रॅटेजी बघणार आहे. तर आजची स्ट्रॅटेजी ही बिगिनरसाठी खूप उपयुक्त ठरतील. ओके, जे नवीन आहेत, नवीन मार्केटमध्ये ट्रेडिंग करण्यासाठी आलेत, तर त्यांना माहीत नसतं की कुठल्या दिशेला आपण बाय साईड, कुठल्या दिशेला सेल साईड आपण बाईंग केलेलं पाहिजे, कधी आपण कॉल घेतला पाहिजे, कधी आपण पुट घेतलं पाहिजे, हे नवीन लोकांना माहीत नसतं. तर तेच मी थोडंसं एक्सप्लेन करून सांगणार आहे. तर आजच्या स्ट्रॅटेजीचं नाव आहे HLC. तर सर्वात आधी HLC म्हणजे काय? हाय, लो आणि क्लोज याच्यावरती डिपेंड आहे. हाय लोवरती क्लोज. आणि HLC म्हणजे काय? हाय, लो आणि क्लोज जिथं पण कुठं होईल, या तिन्ही आपल्या रेंजमध्ये आपल्याला काय करायचं आहे, तिथून आपल्याला एखादं ट्रेड मिळू शकतं. ते आपण ट्रेड कसं ओळखायचं हे नवीन लोकांना कळण्यासाठीच आजचा हा व्हिडिओ आहे. म्हणून स्किप न करता बघा. खूपच इम्पॉर्टंट माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. तर याच्यामध्ये HLC हाय लो क्लोज म्हणजे काय करायचं? सर्वात आधी तुम्हाला डे 1चं चार्ट ठेवायचं आहे. इथं मी टाईम फ्रेम ठेवलेला आहे, डे 1चं चार्ट. आणि तुम्ही जर बँक निफ्टीमध्ये जर ट्रेड करत असाल तर तुम्हाला काय करायचं आहे, निफ्टीचं चार्ट पण ओपन करून बघावं लागेल. कारण कसं आहे, बँक निफ्टी हे निफ्टीला फॉलो करतं. तर याच्यामध्ये काय करायचं तुम्हाला, मी निफ्टीमध्ये दाखवतो आहे. तुम्ही बँक निफ्टी जर करत असेल तर निफ्टीला पण तुम्ही चार्ट ओपन करून बघू शकता. निफ्टीच्या पाठीमागच म्हणजे बँक निफ्टी परफॉर्म करत आहे. बँक निफ्टी जसं निफ्टी जाईल तशा प्रकारे तुम्हाला परफॉर्म करताना दिसेल. कधी एखाद्या वेळेस असं होतं की बँक निफ्टी आणि निफ्टी दोन्ही अपोजिट डायरेक्शनला जाताना आपल्याला दिसेल. ओके, तर आपल्याला काय करायचं आहे, वन डे टाईम फ्रेममध्ये मी तुम्ही निफ्टीवरती दाखवत आहे. इथं वन डे टाईम फ्रेमवरती तुम्हाला काय करायचं आहे, आदल्या दिवसाचं म्हणजे कॅन्डलचं हाय आणि लो मार्क करून घ्यायचं आहे आणि क्लोज कुठं आहे बघायचं आहे. आता इथं हाय लो कुठं आहे? आदल्या दिवसाचं. आता हे चालू मार्केट आहे, ह्याला सोडून द्या. तर हे अगोदरच्या कालच्या दिवसाचं कॅन्डल आहे. तर सिम्पल आपण काय करायचं, याच्या हायवरती ओके हायला मार्क केलं आणि याच्या लोला पण मार्क करून घ्यायचं आहे आपल्याला. हे हाय मार्क करून घेतलं आणि याच्या लोला पण आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे. तर हाय लो मार्क करून घेतल्यानंतर हे झालं हाय आणि लो. आता आपल्याला काय करायचं आहे, कालच्या दिवसाचं क्लोजिंग जिथं आहे त्या क्लोजिंग पॉईंटला पण आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे. आता क्लोजिंग इथं समजणार नाही तुम्हाला, तर तुम्हाला काय करायचं आहे, आता तुम्ही जर कॅन्डलस्टिक पॅटर्न माहिती असेल तर तुम्हाला समजेलच. ओपन इथून झालं आहे, कालच्या दिवसाचं कॅन्डल खाली इथपर्यंत गेलेलं आहे. हे झालं लो आणि कालच्या दिवसाचं ओपनिंग. आणि कालच्या दिवसाचं हाय इथं आहे आणि क्लोज म्हणजे इथं आहे. आता हिरवं कॅन्डल म्हणजे क्लोज वरती करते आहे, लाल कॅन्डल म्हणजे क्लोज खालच्या साईडला करते आहे. हे बऱ्याच जणांना माहीत नसेल नवीनला, तर सांगायचं काय, हिरवं कॅन्डल क्लोजिंग वरती असतं, लाल कॅन्डलचं क्लोजिंग इथं खाली असतं. ओके, एवढं सिंपल झालं. 5 मिनिटाचं टाईम फ्रेम तुम्हाला ठेवायचं आहे. 5-15 किती पण ठेवा, त्याच्यावरती तुम्हाला क्लोजिंग कळेलच. तर इथं मी 5 मिनिटाचं एक टाईम फ्रेम घेतलेला आहे आणि कालच्या दिवसाचं क्लोजिंग बघा. तर या लेवलला इथं कालच्या दिवसाचं क्लोजिंग आहे. तर इथं कालच्या दिवसाचं क्लोजिंगवरती काय करायचं, तुम्हाला इथं एक हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करून घ्यायचं आहे. ओके, तर सॉरी, इथं कालच्या दिवसाचं हे आजचं 20 तारीख इथं आहे चालू मार्केट. ओके, 21 तारखेचं इथं. तर कालचं आता 21 तारखेचं मार्केट आहे, कालच्या दिवसाचं हे मार्केट आहे इथलं या रेंजमधलं. ओके, म्हणजे इथं बघू शकता तुम्ही, हे 21 तारखे आता जे चालू आहे रनिंग. आणि आपल्याला 20 तारखेचं काय करायचं, कॅन्डलचं हाय लो आणि तिथं क्लोज कुठं झालं ते पण पॉईंट आपल्याला ड्रॉ करून ठेवायचं आहे. तर जवळपास इथं क्लोज कुठं झालेलं आहे या कॅन्डलवरती इथं बघू शकता. जवळपास इथं म्हणजे हायच्या जवळच क्लोज केलेलं आहे कालचं मार्केट. हायच्या जवळ क्लोज केलेलं आहे. तर मग ते जवळपास असलं चालते. कधी काय होतं, हाय आणि लोच्या मध्ये पण क्लोज असू शकतं किंवा खाली पण राहू शकते. म्हणजे आज कसं आहे, इथं कालचं मार्केटचं जर आपण बघितलं, हाय आणि क्लोज दोन्ही सेम आहे. कधी लो आणि क्लोज पण सेम असू शकतं किंवा इथं मध्ये पण कुठं क्लोज करू शकते. ओके, तर 3 लाईन होतं. तर तिन्ही रेंज जे असतात ते इम्पॉर्टंट असतात. तर त्याच्या बेसवरती आपण काय करणार, मार्केटमध्ये कॉल आणि पुट साईडचं डिसिजन घेणार आहे की कुठल्या साईडला कॉल आणि पुट घ्यायचं आहे. तर इथं आपण काय केलं, कालच्या दिवसाच्या मार्केटचं हाय लोला मार्क केलेलं आहे आणि इथं क्लोज इथं जवळपास आहे, म्हणून ते आता आपल्याला इथं ड्रॉ करण्याची काय गरज पण नाही आहे. तर आता मार्केट काय करणार या ठिकाणी बघा. आता इथं जर मार्केट कालच्या दिवसाचं इथं जर आता हाय ब्रेक केला, आजच्या दिवसाला हाय ब्रेक केले तर बघू शकता, हाय ब्रेक केल्यावर इथपर्यंत तुम्हाला ट्रेड दिलेला आहे. तर वरती जर सस्टेन केलं आणि वरच्या साईडला गेलं, आता हे हाय लो आणि क्लोज जे आपण मार्क केलेलं आहे, थोडंसं इकडे घेतो मी, आता तुम्हाला इथे एक्सप्लेन करून सांगतो आहे. तर आता हे काय झालं, कालच्या दिवसाचं हे हाय आहे आणि हे लो आहे. क्लोज इथं जवळपासच आहे, तर याला समजून चाला तुम्ही. क्लोज इथं कुठं पण राहू शकते. तर तुम्हाला काय करायचं, आता मार्केट जर आजच्या दिवसाला इथं दुसऱ्या दिवशी येतं, आपण आदल्या दिवसाचं मार्केटचं हाय लो मार्क करून घेतल्यानंतर हायला जर ब्रेक करून वरती जर सस्टेन केलं आणि जर अप साईडला मुवमेंट जात असेल, तर हे एक रेंज लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. आणि इथं खाली ओपन झालं, इथं खाली ओपन होऊन जर खालच्या साईडला सस्टेन करून जर खाली जात असेल, तर हे एक रेंज तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, हे आणि हे रेंज तुम्हाला काय करायचं आहे, ड्रॉ करून घ्यायचं आहे. तर ते कसं करून घ्यायचं आहे, तुम्हाला रेक्टँगल बॉक्स घ्यायचं आहे या लेवलला, म्हणजे केवढं पण लेवल असू शकतं. तर ह्याला ड्रॉ करून घ्यायचं आहे सिम्पल. आणि सगळं
इथं सरकवतो याला मी. ओके, थोडंसं आपण याचं काय करूया, येल्लो करून घेऊया याला कलर, म्हणजे आपल्याला एकदम इझिली समजेल. तर आता बघा आपल्याला काय मिळालं, एक रेंज मिळालं. कुठल्या साईडला, तर वरच्या साईडला एक रेंज मिळालं. जर या लेवलच्या वरती जाईल तर आपण काय करू शकतो, इथं कॉलचं ट्रेड प्लॅन करू शकतो आहे. ओके, तर कॉलचं ट्रेड इथं प्लॅन करू शकतो या लेवलच्या वरती गेल्यावर. आपल्याला हे रेंज कसं काढलेलं आहे आपण, कालच्या हाय लेवलचं जर मार्केट खाली क्लोज ओपन झालं आणि वरती गेलं सस्टेन करून जर अप साईडला गेलं तर हे एक रेंज, किंवा खाली ओपन होऊन जर इथं खाली सस्टेन करून जर खाली जात असेल तर ह्या एक रेंजवरनं आपण काय केलं, सीधं रेक्टँगल टूलनं आपण बॉक्स ड्रॉ केलेला आहे. आता हे बॉक्स डिपेंड करते आपल्याला कॉल साईड की पुट साईडला. जर बॉक्सच्या वरती ब्रेक केलं तर आपण कॉल साईडचं ट्रेड प्लॅन करू शकतो. बॉक्सला खाली जर ब्रेक केलं तर आपण इथं पुट साईडचं ट्रेड प्लॅन करू शकतो आहे. तर सेम अशाच प्रकारे. आणि इथं जर समजा इथं मध्ये कुठे इथं क्लोज आहे, एखाद्या वेळेस कधी मध्ये पण क्लोज होत आहे. जर आपण पुट साईडचं ट्रेड घेतलं तर आपलं पहिलं टार्गेट असणार आहे या क्लोजिंग जवळ, मग दुसरं टार्गेट असणार आहे कालच्या लो जवळ असणार आहे दुसरं टार्गेट. जर ह्याला पण ब्रेक केलं तर एक नवीनच खालच्या साईडला मुवमेंट आपल्याला बघायला मिळेल. किंवा जर हायला ब्रेक करून जर वरच्या साईडला गेलं, वरती आपल्याला बघायचं आहे बॅक साईडचं कुठं डाटा आहे का, जिथं आपल्याला एक रेजिस्टन्स भेटू शकतं किंवा इथे एक सायकोलॉजिकल नंबर जे भेटला आपल्याला, तर त्याच्यावर पण आपण सस्टेन करून म्हणजे तिथपर्यंत एक टार्गेट घेऊ शकतो, कॉल साईडचं पहिलं टार्गेट. किंवा जर निफ्टीमध्ये तुम्ही जर बघितलं एक 60 पॉईंटचं टार्गेट, जर अपसाईडचं का बरं सांगतोय, कारण की आपलं लो खाली आहे, क्लोज इथं आहे, म्हणजे हाय इथं आहे, तर वरती एक 60 पॉईंट धरून चालू शकता वरच्या लेवलला, किंवा सायकोलॉजिकल नंबर धरू शकतो, किंवा बॅक साईडचं एक डाटा बघू शकतो जिथं रेजिस्टन्स आहे, हे कॉल साईडचं. आणि पुट साईडचं तुम्हाला सांगितलेलं आहे, या लेवलवरनं पुट पडलं इथं खाली तर इथं मध्ये कुठं क्लोज असेल किंवा एखादं सपोर्ट असेल तर ते आपलं पहिलं टार्गेट, आणि दुसरं टार्गेट कालच्या दिवसाचं लो मार्केटचं दुसरं टार्गेट आहे. ओके, आता हे झालं सेम असं. मग जर समजा आता काय झालेलं इथं कालच्या दिवसाचं हायचं सांगितलेलं आहे. जर समजा इथं क्लोजिंगच्या ठिकाणीच मार्केट जर ओपन झाला, आता हे समजा क्लोज समजून चाला, हे झालं हाय. ओके, हे क्लोज आणि इकडचं लो समजून चाला तुम्ही. क्लोज कुठं बी होऊ द्या, त्याच पॉईंटला जर वरच्या साईडला इथं मार्केट हे झालं, आता हाय वरती करते इथं वरती ओपन झाला, ह्याला जर सस्टेन करून जर अप साईडला गेलं तर सेम ह्याच प्रकारे आपल्याला ट्रेड घ्यायचं आहे. हायच्या वरती ओपन झाला आणि खाली येऊन जर हायच्या खाली जर सस्टेन करून जर खाली गेला तर सेम अशाच प्रकारे तिथं ते वापर करायचा आहे. आता हे झालं सिम्पल. आता इथं क्लोजचं सांगतो पॉईंट तुम्हाला. जर क्लोजमध्ये केलं, याच्यावरती जर ओपन झालं तर वेट करा वरती. इथं जर सस्टेन केलं आहे क्लोजच्या ठिकाणी, किंवा डायरेक्ट जर वरती जायला लागलं तर या रेंजच्या वरती आपण कॉल सेटचं ट्रेड प्लॅन करू शकतो. इथं पहिलं टार्गेट आपलं जे कालच्या दिवसाचं हाय लेवल, आणि त्याला जर ब्रेक करून वरच्या साईडला गेलं तर वरचं टार्गेट तुम्हाला जसं सांगितलं निफ्टीमध्ये एक 60 पॉईंट चार्टवरती जर तुम्ही घेतलं तर त्याच्यामध्ये 30 रुपये प्रीमियम होतं. तितकं पहिलं आपलं टार्गेट असणार आहे. वरचं ॲज इट इज जसं तुम्ही रेजिस्टन्स बघाल त्या ठिकाणी तुम्ही टार्गेट प्लेस करू शकताय. किंवा जर वरती गेला इथून जर खाली आला मार्केट, तर इथून जर पुट साईडला डायरेक्शन घेतलं तर तुम्हाला हे क्लोजपर्यंतच पहिलं टार्गेट, दुसरं टार्गेट इथपर्यंत मिळेल. पहिलं टार्गेट कार म्हणतो, कारण इथं येऊन तुम्ही एकतर ॲसेल ट्रेल करा किंवा एक्झिट तर करा. सस्टेन होऊन जर वर जात असेल तर तुम्ही कॉलचं ट्रेड प्लॅन करू शकताय. ओके, हे जर सिम्पल झालं. आणि क्लोजच्या जर खाली ओपन झालं आणि इथं जर टच करून याला खाली गेलं, ओके, याच्या खाली गेलं तर या लेवलच्या खाली आपल्याला पुढचं ट्रेड प्लॅन करायचं आहे. एस एल आपल्याला जवळपास या जिथून आपलं क्लोजिंग असतं तिथं आपल्याला जवळपास एस एल लावायचं आहे. जर कॉल साईडला ह्याच्यावरती जर तुम्ही ट्रेड घेतलं कॉल साईडचं, तर इथं तुम्हाला ह्याच्या खाली तुम्ही या हाय लेवलच्या खाली तुम्ही म्हणजे एस एल लावू शकताय. तर हे झालं हाय लोचं क्लोजचं सांगितलेलं आहे, हायचं आणि क्लोजिंगचं. आता सेम असंच काय करायचं, जर खाली ब्रेक वरती ओपन होते खाली ओपन होते, जर मार्केट खाली येऊ लागलं, पहिलं टार्गेट इथं असणार आहे जे की कालच्या दिवसाचं लो लेवल, आणि इथं जर सस्टेन करून अपसाईडला गेलं तर या लेवलवरनं आपल्याला इथं कॉलचं ट्रेड प्लॅन करू शकतो. किंवा ह्याच्या जर खाली गेलं आणि खाली जर सस्टेन करून जर खाली जात असेल तर त्याच्या खाली आपल्याला पुढचं ट्रेड प्लॅन करायचं आहे. खाली एखादं सायकोलॉजिकल नंबर जसं इथं बघू शकता 22,000चा आहे, किंवा तुमच्या ट्रेड करताना वेगळं सायकोलॉजिकल नंबर पण असू शकतं, किंवा खालचं एखादं सपोर्ट असेल तर तिथपर्यंत तुम्ही ट्रेड म्हणजे प्लॅन करू शकताय टार्गेट्स. ओके, तर इथं सेम आता क्लोजिंगला झालं. आता आपण हाय बघितलं, क्लोज बघितलं, आता हे लो लेवलचं बघायचं आहे आपल्याला. लो लेवलचं जर मार्केट इथं ओपन झालं, डायरेक्ट ओपन होऊन जर ह्या लेवलला सस्टेन करून जर अप साईडला जात असेल तर हे एक रेंज धरायचं आहे. आणि जर खाली आलं आणि खाली जर सस्टेन करून जर खाली जात असेल तर इथून एक रेंज धरायचं आहे आपल्याला. सेम अशाच पद्धतीनं आपल्याला काय करायचं आहे, एक्झाम्पल सांगतोय. ओपन झाला, सस्टेन केला, इथे एक रेंज निघाला आपल्याला, किंवा ह्याचं ब्रेक केलं खाली,
तर खाली सस्टेन करून जर खाली जात असेल तर इथे एक रेंज मिळाला आपल्याला. सिंपल काय करायचं आहे, इथे एक रेक्टँगल टूलचा वापर करायचा आहे. या लेवलपासून ते या लेवलपर्यंत आपल्याला पुन्हा एक अशा प्रकारचं बॉक्स रेंज करायचं आहे. तर बॉक्स केला आपण, तर सिंपल ह्याच्या खाली जर गेलं तर तुम्ही पुटचा ट्रेड प्लॅन करू शकता. जर वरती गेला तर तुम्ही कॉलचा ट्रेड प्लॅन करू शकताय. आणि वरचं टार्गेट जर मध्ये कुठं क्लोज असेल किंवा एखादं सायकोलॉजिकल नंबर पण पडत असेल त्या ठिकाणी, तर ते तुमचं असणार आहे पहिलं टार्गेट. आणि दुसरं टार्गेट ह्या क्लोजिंगच्या पण वरती गेलं तर कालच्या दिवसाचं जे हाय लेवल असणार आहे तिथपर्यंत एक तुमचं टार्गेट असणार आहे. 2 टार्गेट अचीव्ह केलं, ओके. किंवा जर खाली मार्केट गेलं, खाली क्लोज केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, खाली एखादं सायकोलॉजिकल नंबर बघायचं आहे किंवा त्या ठिकाणी एक सपोर्ट बघायचं आहे. ते तुमचं असणार आहे पहिलं टार्गेट. त्या ठिकाणी एक्झिट किंवा एसएल ट्रेलिंग करून खालचे पण मुवमेंट तुम्ही टार्गेट अचीव्ह करू शकताय. तर हे तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आय होप तुम्हाला नक्कीच समजलेलं असेल. सिंपल अजून एक सांगायचं म्हणजे काय, थोडक्यात एकच पूर्ण ओव्हरऑल सांगतोय तुम्हाला. समजून चाला, हे हाय लेवल आहे कालच्या दिवसाचं, ह्याला समजून चालूया. क्लोज आहे आणि इथं आहे आपला लो. जर मार्केट इथं वरती ओपन झाला, सस्टेन करून वर गेला कॉल साईडचा ट्रेड, किंवा खाली आला इथं सस्टेन करून जर खाली गेला तर इथं पुढचं प्लॅन करायचं आहे. आणि त्याच्यानंतरनं जर तुम्ही इथं बघितलं, क्लोजिंगच्या ठिकाणी जर ओपनिंग झाला, या ठिकाणी सस्टेन करून जर वरच्या साईडला जात असेल कॉलचं ट्रेड, ह्याच्या ब्रेक करून क्लोजिंगला ब्रेक करून जर खाली ब्रेक करत असेल तर या ठिकाणी इथून पुढचा ट्रेड प्लॅन करायचा आहे. सेम लोला पण काय करायचं आहे, मार्केट इथं वरती ओपन झाला, सस्टेन केलं, वरच्या साईडला ब्रेक केलं, तर कॉल साईडचं जर खाली ब्रेक करून जर सस्टेन करून जर खाली जात असेल तर पुढचा ट्रेड प्लॅन करायचा आहे. सिंपल पद्धतीनं पूर्ण डिटेलमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आय होप टार्गेट वगैरे सगळ्या काय गोष्टी तुम्हाला समजलेल्या असतील तर कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच प्रकारचे सिंपल स्ट्रॅटेजी, सिंपल पद्धतीचे व्हिडिओ जर बघायचे असेल तुम्हाला नवीन येणारे पुढचे पण, तर त्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, ज्याच्यामुळे येणारे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल. आणि तुम्ही त्या व्हिडिओमधून आनंद घेचाल आणि काहीतरी शिकाल अशी मी अपेक्षा करून भेटतो तुम्हाला मी पुढच्या एका नवीन टॉपिकसोबत एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय अँड थँक्यू सो मच.